तर पुढची बातमी बघूयात। बांगलादेशात हिंदू असुरक्षित आहेत तर राज्यात मंदिरं असुरक्षित आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी आज केंद्र सरकारवर केला। युक्रेनचं युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या मोदींनी बांगलादेशातलं युद्ध थांबवून दाखवावं असं आव्हान दिलंय। फोडाफोडीच्या राजकारणासाठी सरकारला पाशवी बहुमत हवंय अशी टीका त्यांनी केली आहे। तर पंतप्रधान मोदींनी शिवसेना ठाकरेंच्या खासदारांना भेटीची वेळ मागूनही दिली नाही असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। इस्कॉनचं केंद्र, इस्कॉनचं मंदिर जाळले तरी आपण गप्प आहोत। त्यांच्या प्रमुख तिथल्या कोण जे असतात इस्कॉनचे त्यांना अटक झाली तरी सुद्धा आपण गप्प आहोत। हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत। मग आपले विश्वगुरू हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजेत। त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं। आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा, हा शब्द मी मुद्दामून वापरतो कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे, तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं। सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे, तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती विचार। गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशामध्ये सातत्याने हिंदूंवरती अत्याचार होत आहेत, हल्ले होत आहेत। इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाही आहे। जिथे काही नाही आहे तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे, पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे। आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली। मी काल बातम्या पाहिल्या की ह्याचे खासदार फोडणार, त्याचे खासदार फोडणार, म्हणजे हे फक्त फोडाफोडीचंच राजकारण चाललंय। यांचं हिंदुत्व वगैरे साफ झूट आहे। ह्यांना आणखीन किती राक्षसी बहुमत पाहिजे आणि मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही विस्तार का होत नाही? नुसतं पक्षाचा विस्तार किंवा सत्तेचा विस्तार हेच तुमचं स्वप्न आहे का? आणि त्याच्यासाठी तुम्ही हिंदूंना वापरताय का? पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं। पूर्ण देशातले नव्हे तर जगातले हिंदू मोदीजींकडे एका अपेक्षेने बघतायत, आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।